तराईत मोबाईल चोराकडून 65,000 रुपये किंमतीचे 6 मोबाईल जप्त. श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी. दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादी प्रकाश नारायण बोडखे हे त्यांचा मुलगा गौरव नारायण बोडखे यांचे दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी CISF कॅम्प बडोदरा गुजरात येथे कागदपत्र पडताळणी असल्याने फिर्यादी व त्यांचा मुलगा गौरव असे दोघे श्रीरामपूर बस स्टँड येथे दुपारी 4 वाजताचा सुमारास आले होते. श्रीरामपूर येथून नाशिक मार्गे सुरत वडोदरा गुजरात असे जाणारा होते. त्याकरिता श्रीरामपूर बस स्टँड येथे नाशिक बसची वाट पाहत उभे होते. नाशिक जाणारी बस येण्यापूर्वी फिर्यादी व त्याचा मुलगा दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास बस स्टँड पाठीमागे असलेल्या सार्वजनिक शौचालयाकडे फ्रेश होण्याकरिता गेले. त्यावेळी 2 अनोळखी इसम हे अचानक त्यांच्या समोर आले व त्यांनी फिर्यादीच्या मुलाच्या हातातील 15,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन बस स्टँड मागे असलेल्या झाडाझुडपामध्ये पळून गेले आहेत. तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1087/2025 भारतीय न्याय संहिता कलम 309(4)(3)(5) प्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा गुन्हा दाखल होताच माननीय पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तपास पथकास तात्काळ सदर गुन्ह्यातील गेले मुद्देमालाचा व अनोळखी आरोपितांचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली व बस स्टँड परिसरात असलेल्या लोकांकडे अत्यंत बारकाईने चौकशी केली असता गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदरचा गुन्हा हा आरोपी नामे निखिल नितीन आवारे व 21 वर्षे राहणार गोंदवणी पुलाजवळ वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर याने त्याच्या एक साथीदार आरोपीसह मिळून केला आहे व सदरच आरोपी हा त्याचे राहते घरी आला आहे. तपास पथकाने तात्काळ त्याचे राहते घरी जाऊन शोध घेतला असता तो घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन नमूद गुन्ह्याबाबत त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार आरोपी नामे अरबाज उर्फ बाळ्या उर्फ बाज अब्बास शहा राहणार संजयनगर श्रीरामपूर याच्यासह मिळून केला असल्याची कबुली दिल्याने त्यास नमूद अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून श्रीरामपूर बस स्टँड परिसरातून चोरी केलेले खालील नमूद वर्णनाचे व किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले ते असे: 15,000 रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा A5 Pro 5G निळ्या पांढऱ्या रंगाचा मोबाईल फोन त्याचा इमिना 866254077158662540771540771558 असा असलेला फिर्यादीचा मुलगा गौरव नारायण बोडखे. 10,000 रुपये किंमतीचा एक विवो कंपनीचा 1935 मॉडेल असलेला त्याचा IMEI नंबर 86155604366665 असा. 10,000 रुपये किंमतीचा एक विवो कंपनीचा मोरपंखी रंगाचा मोबाईल त्याच्या मागील बाजूस स्फेरिकल कॅमेरा असे इंग्रजीत लिहिलेले असलेला. 10,000 रुपये किंमतीचा एक विवो कंपनीचा बंद असलेला गडद निळ्या रंगाचा मोबाईल. 10,000 रुपये किंमतीचा एक इटेल कंपनीचा मोबाईल त्याच्या मागील बाजूस ऑल ड्युअल कॅमेरा असे इंग्रजीत लिहिलेले असा. 6,000 रुपये किंमतीचा एक मोरपंखी रंगाचा मोबाईल त्याच्या मागील बाजूस AI क्वाड कॅमेरा असे इंग्रजीत लिहिलेले असलेला. 65,000 रुपये किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. येणेप्रमाणे वरील वर्णनाचा व किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपीला सदर गुन्ह्यात अटक करून सदरचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, माननीय अप्पा पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांचेकडील तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद साळवे, पोकोळ संभाजी खरात, अमोल पडोळे, सचिन दुकळे, अजित पटारे, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर तारडे, मच्छिंद्र कातखडे, सचिन काकडे, ज्ञानेश्वर वाघमोडे, अजिनाथ आंधळे, शिवाजी बडे यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे करीत आहेत. लोकन्याय न्यूज चॅनलसाठी विशेष प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी. पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला त्याबाबत आरोपींचा शोध घेऊन पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले. पथकाने गोपनीय तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे याबाबत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा आरोपी नामे निखिल नितीन आवारे राहणार गोंदवणी यांनी त्याचा मित्र नामे अरबाज उर्फ बाळ्या उर्फ बाज अब्बास शहा या दोघांनी मिळून केला असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. पथकाने सदर गुन्ह्यात आरोपी नामे निखिल आवारे यास तात्काळ ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने नमूद गुन्ह्यातील जबरीने चोरून नेलेला मोबाईल फोन तसेच त्याच्याकडून इतर अन्य अनेक 5 मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले. त्या इतर 5 मोबाईलच्या मूळ मालकांचा शोध घेऊन त्याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दुसऱ्या आरोपीचा पोलीस पथक शोध घेईल.